यश पायाशी तुमचं लोळणं घेईल. गुप्तपणे करा ही काही कामे. चला बघूया. पहिलं म्हणजे रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा. असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाही. दुसरं, सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे. त्यामुळे आपला दिवस चांगला जातो. हातामध्ये गोविंद, सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो. तिसरं, प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल. चौथा, रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकाव्या. असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघावे. असे केल्याने आपल्या कामामध्ये कोणताही अडथळा येत नाही. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेरे घालावेत. या उपाय केल्याने देखील सर्व कामे पूर्ण होतात. कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणते अडचण येऊ नये, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे. एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा. प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि अभिषेक करावा. शंकराची पिंडीला पंचमुखी दिवा लावावा. शंकराला बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याच्या कलशाने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये. हा पैसा घराकडे येतो. दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा लावून हनुमान मंदिरात घेऊन जावे. त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा. असे केल्याने आपल्या कामामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. रोज भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. यामुळे मन प्रसन्न राहते, वाईट बुद्धी निर्माण होत नाही. रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा. बुद्धीला नवीन चालना मिळते. वरील कोणतीही उपाय श्रद्धा ठेवून तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामामध्ये निश्चितच यश मिळेल. वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या निर्देशकांवर आधारित आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.